ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. साई सकाळ मित्रांनो, दिवस 4था आणि आपण आता निघलेले आहेत मुखाडावरून. आता आपल्याला पहिला स्टॉप आहे चहाचा निळी माती. आजचा खूप दिवस मोठा आहे, मग आज सगळे घाई करत निघत आहेत आणि आम्ही सुद्धा 3 जण पुढे निघले आहेत. अजून 2 जण पुढे आहेत आणि मागे 2 जण आहेत. लवकरात लवकर भेटू आणि तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते आणि कसं चालतात मोरचुंडी घाट. दो दिन की दुनिया दुनिया है गुलशन गुल काटे तू सबका मालिक. आणि मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो निळी मातीला. तुम्ही रिॲक्शन बघू शकता. कसं वाटतं तुम्हाला? मस्त एकदम. ओम साईराम. बढिया. फीलिंग सो गुड. अजून आपला मोरचुंडी बाकी आहे. तुम्हाला कसं वाटते? मला वाटतं आता बघूया पुढे कसं वाटते. हे बघा अन्न आमचे JCB वाले फाफरले पण सांगेल कोणाला. आणि मित्रांनो, आम्ही आता पालखीसाठी म्हणजे मोरचुंडी घाट चालू केलेला आहे. काना माझ्या मनात मुळीतून रे कृष्णा, तुझ्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमचा मित्र आला पास्टलच्या विपुल गुराने. आमच्या ह्या पदयात्रेमध्ये आम्हाला मदत करतो. पाणी लागला कोणाला पाणी आणून देतो. बघू शकता आमची हालत. तुम्हाला कसं वाटतं आपल्या कोणी इकडे शिडीला नंतर? खूप आनंद होतो. एवढाच तो जास्त बोलू नाही सगळ्यात. तो लाजतो, बाकी मागे जाम बोलतो व्हिडिओचा. तो दाखवतो जाम हटलाय मी आता. आहे का या अजून बोलणार होतो. खूप आनंद होतो. साईबाबावर श्रद्धा करता एवढे पोरं. भले काही नशा पाणी करतील घरी, पण 8 दिवस मात्र एक सुपारीचा कण सुद्धा आमचे पोरं खात नाही. एक नंबर एक नंबर. म्हणजे मी तर काही खात पित नाही, दुसऱ्यांसाठी बोललो तर. साई सकाळ मित्रांनो, आणि आता आम्ही सकाळचे वाजलेत 6 वाजायला आलेत आणि आम्ही पालघरच्या आधी सोडलंय. आता आम्ही नाशिक त्र्यंबकच्या हद्दीमध्ये आहेत आणि हे आमच्या घाटातले बाबा भांगे बाबा, त्यांना आम्ही त्यांचा जो हा प्रसाद असतो जो तंबाखू, ते ठेवणार आहेत आता. आणि आम्ही अंघोळ वगैरे केले नाहीये, पण विपुल बोलतो बिना अंघोळ वगैरे चालते, आपण पालखीला आहे. चला चढावा. आणि हा म्हणजे जेवढं म्हणजे अलाउड आहे पण आपण नाही घेत. आणि आता आम्ही फक्त 1.5 ते 2 घाट बाकी आहेत आणि आम्ही असते आता मोरचुंडीच्या टॉपवर. खूप दम लागला, बट साईडसाठी तेवढं तर हाल होतीलच. तुम्हाला दाखवतो वरती जाऊन आपल्या पोरांचे रिॲक्शन काय आहेत. आणि मित्रांनो, आम्ही आता इकडे पोहोचलेले आहेत आपल्या मोरचुंडीच्या घाटावर वरती. आणि आपले केविन बिन पुढे गेलेले आहेत. आणि आमचं साई सकाळ मित्रांनो वाला कुठे आहे? बिट्टू. ओम साईराम. साईराम. सकाळचे वाजले 7. आपला घाट वगैरे संपला आहे आता, पण आमचे 3 ते 5 मिनिटं रस्ते गेलेत पुढे. नाश्ता काय नाही. अजून इकडून 6 घंटा चालायचं आहे नॉनस्टॉप. आणि आता रस्ता आहे खराब, काय करायचं सांगा. बघू आपलं काय आहे ते. त्यांना बोलले, व्हिडिओ कॉल केलेला, तर बोललं आम्ही येणार ना पुढे जातो. स्वतः नंतर बघू ते काय बोलतात. त्यांच्यावर नाव हलवणार. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे आमच्या पुढे गेलेले. तुम्हाला
पुढे गेलेले गाईस. तुम्हाला माहिती नाही ऍड्रेस तुम्ही कशाला पुढे गेले आम्हाला सांगा जरा. ट्रकवाला पण नाही थांबतो. तुम्हाला कसं वाटतं 2 किलोमीटर पुढे जाऊन फाटून 4 झालेली आमची रडा सगळा जीव झालेला. अरे बॅटरी तुम्हाला सांग तुम्हाला ऍड्रेस माहिती आहे? हे लोक पुढे जात होते मित्रांनो तुम्ही आता बघू शकता मोरचुंडीच्या टोपावर आम्ही आता पावभाजी भेटलेली आहे आम्हाला. आणि हे बघा कशी उभे आहेत सगळे. आम्ही शॉर्टकट मारला म्हणून आम्हाला भेटली. हे बघा आणि मित्रांनो आपण आता चालले त्र्यंबकेश्वरला. 6 किलोमीटरचा पल्ला बाकी आहे त्र्यंबकेश्वर. 4 किलोमीटर आपण चालले आणि मग नंतर मग आपण त्र्यंबकेश्वरमध्ये आंघोळ करू तुला ते पण दाखवू. आणि नंतर मग आपण एवढं वस्तीकडे जाऊ. आज बाहेर खाऊ जेवण करू आपण. जायरा मित्रांनो आणि आता आपण इकडे आंघोळ केलेली आहे. आंघोळ केली आपण इकडे आता त्र्यंबकेश्वरमध्ये जाऊ. हे बघा 2-2 दिवस दोघं पण आंघोळ नाही करत. मी नाही आहे 2 हप्ते आले आंघोळ नाही केले अजून. काय बाबा इकडे येतात काय मतलब आंघोळ तर करत नाही. मित्रांनो आणि आम्ही इकडे आता कुठल्या तरी हॉटेलमध्ये आलेत. हे पोरं आमचे आंघोळ करायला आलेत. अजून आंघोळ नाही केली. आम्ही थंड पाण्यात आंघोळ करून रेडी. हे पिके पवन किने डाय हार्ट फॅन मॅन फ्रूट कोर्से बी. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आपण आता जाऊ त्र्यंबकेश्वरला आपले महादेवकडे. वो काय सबू महादेव आणि बोलबम भाऊ बोल बोल लगा तो 300 रुपये देत मुडप आहे. त्याचं काम झालं काय देणार नसते 300 रुपये. ते तुम्हाला माहिती आहे का त्र्यंबक पोचलेले आहेत त्र्यंबकेश्वर. आता त्र्यंबकेश्वर गेटच्या बाहेर आहेत. मंदिरात तर जाऊ शकत नाही कारण की खूप टाईम आहे आणि आपली वस्ती दुसरी आहे. सो आपण बाहेर आपण आपल्या एरियामध्ये फिरू. रत्नागिरी नाही त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये फिरू. कुंडामध्ये जाऊ आणि मग नंतर आपण आपल्या वस्तीसाठी निघू. दाखवतो तुम्हाला मधलं परिसर कसं आहे. आणि मित्रांनो जय श्री महाकाल. आम्ही आलेले आहेत आमच्या महादेवच्या वस्तीमध्ये. आणि आता आपण त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेर पोचतील थोड्या वेळामध्ये. आणि तिकडे कुंडामध्ये जाऊ आणि थोडा वेळ बसू शांतपणे. मग आपण मंदिरात गेलोच ते पण आज गर्दी जास्त आहे. सो आपल्याला पण पुढच्या वस्तीवर टाईम लागेल म्हणून आज आपण दर्शन घेऊ नाही शकत. बाहेरूनच नमन करू महादेवाला आणि तिथून निघू. दाखवतो तुम्हाला काय इंटरेस्टिंग असेल तर. आणि मित्रांनो ते बघू शकत आता आलेले आहेत पायथे गेलेले आहेत सगळ्यांचे. आपण आलेले आहेत कुंडाकडे. तुम्हाला कुंडाचा मधला मी पण दाखवू शकतो मी. ते तुम्हाला बघायला बसत नाही पॅन्ट ओली मी. मला मस्त सुखी जागा भेटली आपल्याला. हा बरा वाटला. हा तुम्ही कुंडला बघू शकता. मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आता आलेले आहेत हॉटेलमध्ये. नाव काय हॉटेलचं? महादेव की बस्ती असं हॉटेलचं नाव आहे. आणि इकडे बघा हावरे बसले सगळे खायला. आणि हा डान्स करायला प्रॅक्टिस करत आहे का? साईराम साईमाई. संध्याकाळ 5 वाजलेले आहेत आणि समजले आता आमच्यात कम से कम 1.5 किलोमीटर स्टॉप आहे. आणि थंडी जास्त काही इकडे नाशिकला वाटत नाही आहे एवढी. पण तरी रेती वगैरे खूप पडलेली आहे. पायाला त्रास खूप झालेला आहे आणि 2-3 जणांचे पाय तर सुजलेले आहेत. आमचा अमृतपणे या विचारा
रेल्वे स्टॉप करून एकदा चालताना आम्हाला भेटला त्याला आम्ही घेतला भेटला आम्ही त्याला घेतला. आणि मित्रांनो बघू शकता परत एकदा रात्रीची वस्ती नाशिकच्या 20 किलोमीटर अगोदर उद्या नाशिक आपण पार करू आणि सेवाधारी हा येऊ आपला सगळ्यांची सेवा मसाज करतो. तर आपण उद्या ठीकठाक चालू आहे त्याच्यावर मी करेल थोड्या वेळाने ते नाही दाखवून आम्ही ते नाही दाखवून आम्ही आपण कशा फॅन फॉलोइंग वाढवत नाही आपले जे मनात आहे ते दाखवतो. ते पण दाखवलं असतं. तर तुम्ही हा पण हायवे असा हा ब्लॉग आता मी एंड करतो आणि आता मी झोपतो. उद्या आम्हाला 3ला उठून चालायचं आहे परत एकदा. सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट पण करा. अजून ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.